मिस्टरांची रिॲक्शन घ्या. ए दादू घाबरली ना. चलो माझे दादू मला भेटला. अहो इथे काही खेळ नाही का सोनू. हा बघा. चलो तर आता मी घरी पोहोचलेली आहे आणि खूप खतरनाक प्रवास झाला बसचा. एवढं गरम आणि एवढी गर्दी आणि आज ट्रॅफिक पण नाही रे. रिक्षाने उतरले मी आता. बघितलं सोनू कसं वाटलं सप्लाईज. चिकी मामा आली सप्लाईज द्यायला. तर दत्तवाडीत मी येऊन पोहोचले आणि बसमध्ये आहे खूपच डेंजर. माझं ठरलेलं वाळीकडे जायचं आणि मग यायचं इकडं. दिव्या आली ना आणि वाळी पण आज माहेर येते राहायला. मग कॅन्सल होण्याचं म्हणलं नको. तर आली आहे. मम्मीला माहिती नव्हतं आणि मी चालत येताना आमच्या कॉर्नरलाच पप्पांचा फोन आला आमच्या. तर त्यांना मी म्हणलं कॉर्नरला उतरली मी दत्तवाडीच्या. ते म्हणले कसे काय. पप्पा पण सरप्राईज. तर आली आहे मस्त. 2-3 दिवस झालं मला घरी यायचंच होतं. करमत नव्हतं. घरची आठवण येत होती आणि अचानक सुहास बोललं की आज ऑफिसला जायचंय तर तुला सोडतो आणि तू जा मग घरी आणि मी जातो ऑफिसला. मग संध्याकाळी सुहास मला घ्यायला येईल. तर आज मी अख्खा दिवस माझ्या घरी असणार आहे आणि संध्याकाळी मी जाणार आहे. आणि मी बोलतेय तशा राहिला टकमक टकमक बघतोय सोनू. ये चल ये लवकर. चला आईने केलेलं आहे मस्त ताट मला आता जेवायला. आईकडे आल्यावर जे आयतं ताट खायचं सुख असतं ते जगात कुठंच नसतं. आता आईने मस्त ताट केलेलं आहे मला आणि जेवणार आहे आज. चला आज जेवायला. ऋतुजाला माहिती नव्हतं मी येणार आहे म्हणून तिने जेवून घेतलंय आधीच. तर ही आईने केली फ्लावर मटारची भाजी, आमरस, मेथीची भाजी, वरण, भात, चपाती आणि मला बालुशाही आवडती तर बालुशाही दिलेली आहे आणि एवढंच आहे. ऋतुजा बघती ताट. लहानपणापासून एवढंच भरून घ्यायचे आणि मला नेहमी प्रश्न पडतो की तू एवढं नाही. म्हणजे मला लहानपणापासून अशी सवय होती की ताटामध्ये सगळं वाढून घ्यायचं एकदाच आणि मग जेवायचं. मग ते छान वाटतं भरलं भरलं ताट. आणि माझं सांग ना कसं माझं ताट सांग ना. तू पण मस्त माझ्यासोबत. माय गॉड. तर माझ्या पप्पांनी आज दिलेला आहे सरप्राईज. कारण मी खूप वेळा येऊन गेले दत्तवाडीत तर माझी पप्पांची भेट होत नाही. मगाशी फोनवर त्यांना बोलले की या म्हणून. पप्पा केवढे खराब झाले पप्पा. जेवली का. हे काय जेवतोय बघा ताट केलंय सगळं. केवढे काळे झालेत पप्पा. बापरे. ऊन कसलंय तुम्हाला घरी यायला नको. जेवा मग आता. ते पप्पा नुसतं काम 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 करत असतात. कधी स्वतःकडे लक्ष देत नाही आणि सतत काम करत असतात. शर्विलला औषध पाजतीये त्याची मम्मा. शर्विलची तब्येत ठीक नाही ना तर गुड बॉय सारखं सगळं औषध पितो तो व्यवस्थित. हे बघा. वाव व्हेरी गुड बॉय. पाणी पाजा लवकर त्याला. पाणी पाजा लवकर. व्हेरी गुड.
सांडवलं मम्मा पाणी. चला ऋतुजाची मजा आहे कारण ऋतुजा सध्या इकडंच आहे राहायला, मम्मीकडे आली आहे माहेरपणाला. तर हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तुमचं खूप खूप स्वागत आहे स्मिता कदम मी आपल्या युट्यूब चॅनलवर. कारण सकाळपासून मला इंट्रो करायला वेळ मिळालाच नाही. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे, किती वाजलेत, 6:45. तर तुम्ही बघितलं मम्मीनी जेवण वगैरे दिलं होतं आणि त्यानंतर आम्ही जेवलो वगैरे आणि ऋतुजा, मी आणि मम्मी एवढं गार झोपून गेलो आणि शरू सुद्धा एवढं गार झोपून गेलो की डायरेक्ट आम्ही 6 वाजताच उठलो. तर मस्त आज आराम केलेला आहे आणि उठलो आम्ही, फ्रेश झालो आता. आणि आता काय करणार आहे सोनू आपण? तर मम्मीने बनवलाय चहा. तसं तर मी चहा घेत नाही, चहा मी टोटली बंद केलाय. पण जेव्हा केव्हा मी मम्मीकडे येते तेव्हा चहा घेते, कारण की इथं मम्मी खारी आणि टोस्ट ज्या काकांकडून घेते तो टोस्ट आणि खारी आम्हाला सगळ्यांना आवडतो. आणि मग आता आम्ही खाणार आहोत चहा, खारी आणि टोस्ट, है ना. आणि दुसरी गोष्ट अशी, फिश खाल्लेले नाहीयेत खूप दिवस झाले, म्हणजे खूप महिने झाले खाल्लेले नाहीयेत. आणि आज मग पप्पा बोलले की स्मिता आली तर आज मासे बनव, तिला आवडतात. तर मला मम्मीच्या हातचे मासे खूप आवडतात. मस्त काळ्या मसाल्यात आई फ्राय करते. तर आज मम्मीची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, मम्मी कसे फिश बनवते ते, आणि मला का आवडतात हे पण तुम्हाला समजेल. तर आता सुहासचा फोन होता आणि सुहासची पण आता जेवायला वाट बघणार होतो, पण सुहासचा फोन आला होता की ऑफिस मधले सगळे फ्रेंड बाहेरच जेवणार आहेत म्हणून. तर मग आता आज फिश फक्त माझ्यासाठी. बघू, सुहास आल्यानंतर जेवला तर मग चांगलीच गोष्ट आहे. तर आता पिऊया मस्त चहा झटपट आणि मग मम्मी बनवणार आहे फिश. तर ती रेसिपी सगळी तुमच्यासोबत शेअर करते. इकडं अरे 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 मावच्या पायावर घालशील का? कुठं? ती इकडे जाणार या साईडला. ये तू, चल इकडे ये. तर मी शर्विल सोबत खेळतीये सायकल. माझ्या शर्विलला सायकल खेळायची होती माझ्यासोबत. ये रे सोनू, गाडी आली. वळव आता, वळव वळव वळव. कसली पालखी वहिनी कोणाला? हा बघा, कांबळ्यांचा भित्रा वाघ. शरू म्हणतो की मी कांबळ्यांचा भित्रा वाघ आहे आणि थांबलाय आता. रस्त्यावरती गाड्या येतात ना, मला म्हणतो गाडी पार्क केली मी. तर मम्मी काय भाजून घेते? खोबरं, कांदा आणि आलं आहे, हे सगळं भाजून घेते. आणि मम्मी काय घालणार ह्याच्यात? तेजपत्ता. याच्यात ती घालते सगळा गरम मसाला. काय काय घातलंय? लवंग घातल्यात मम्मीने, तेजपत्ता, अजून शहाजिरे घातलेले आणि खसखस. तर हे सगळं आता मम्मी भाजून घेणार आहे. लवंग म्हणजे खडा मसाला सगळा मम्मीने घातलाय याच्यामध्ये. मम्मीने आधी भाकरी बनवून घेतलेल्या आहेत मस्त गोल गुबगुबीत, आणि मग त्याच तव्यामध्ये सगळं भाजून घेते आई. आणि इकडे ऋतुजाला लावलंय लसूण सोलायला काम. बिचारी बसली लसूण सोलत. आणि माझा टाइमपास चाललेला आहे शर्विल सोबत. मी शर्विल आणि खुशी सोबत खेळून आले आता, आहे ना सोनू? हा, खुशी दीदीचे दात बघा, दाखव ग सोनू, दाखव. आणि मी म्हणजे आलीये मी, पण परीला मिस करतेय कारण परी गेलीये तिच्या आजोळी सुट्ट्यांसाठी. त्यामुळे शर्विलला पण बोर होतं, परू दीदी नाही तर, है ना सोनू? दीदीने मला पाडलं म्हणून. हे तो म्हणजे काय होतं माहितीये का, ऋतुच्या सोबत नाही पण माझ्यासोबत सगळी पोरं एकदम मस्ती करत राहतात. आणि हा तेच ना, मग तुझ्यासोबतच. म्हणजे इथं ऋतुजा राहिलाय पण तिच्या एवढी अटॅचमेंट नसती. ऋतुजा कसं तेवढं करते, असं वेड्यासारखा मस्ती धिंगाणा.
तुझ्या चिवडे. ब्लॉग मध्ये सांगा रोज स्वाती आतूच येते एकच दिवस चिकी आतू आले सांग ना रोज ऋतुजा म्हणतीये असं कशाला स्वाती तू माझ्यासोबत रोज खेळते. आणि जेवण कोण सांगतं लाडाने स्वाती मग आणि चिकी मावा आज आली आहे ना पण खुशी दीदी तुला स्वाती आत्तू आवडते का चिकी आत्तू आवडते? सोनू तुला मम्मा आवडती का चिकी मावा आवडती? तूच आवडते. आणि परीचं उत्तर तर सगळ्यांना माहितीच आहे काय असणार, त्यामुळं जाऊ दे. चलो आता आत्तू आली म्हणल्यावर खेळणारच ना, आहे की नाही. मम्मीने हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि हे थंड झालं की मग मम्मी मिक्सर मधनं काढून घेईल. तर याच्यात तिने कोथिंबीर पण घातलेली आहे थोडी. माझ्या मम्मीची भाकरी बघा, एक भाकरी खाल्ली ना पोट भरून जातं आणि मस्त गुब्बू गुब्बू भाकरी असतात तर टम्म फुगलेल्या. एक भाकरी खाल्ली की विषय संपला, आहे की नाही मम्मी. परत पाहुण्यांनी मागायलाच नको. पण अशा जाड आणि रटाळ नसतात, छान असतात मऊ एकदम. ऋतुजा साठी जायचं त्यामुळे ऋतुजाची उद्या ऑर्डर आहे. त्याची उद्या मेकअपची ऑर्डर आहे, त्यामुळे ती हेअर वगैरे करतीये. आणि काय ती सध्या माहेरी आहे त्यामुळं कधी पण आंघोळ, कधी पण खाणं, कधी पण पिणं, कधी पण उठणं असं तिची मस्त आयुष चालू आहे. तर आता तिने आंघोळ केली आहे आणि आता केस करते. आता वाजलेले संध्याकाळचे 7:30. चला मम्मी देते रश्श्याला फोडणी. तर तेलात तिने घातलेला आहे लसूण आणि हा घरचा काळा मसाला आता तिने बनवलाय मस्त, तो घालणार आता ती तेलात. आणि मगाशी जे वाटण तिने भाजून घेतलेलं ते बारीक करून घेतलं मिक्सर मधून आणि आता ती सगळं हे वाटण मस्त परतून घेणार. चला ठसकाला बाहेर जावा, चला हॉल मध्ये पळा. मस्त वास येतो मसाल्याचा, छान झाला मसाला. पण मी वापरला नाही अजून, वापरू. माझा अजून जुना आहे तो संपला. जुना व्हायचा कलर लय होते बाहेरचा. तर हा घरचा मसाला असल्यामुळे बाहेरचे कोणतेच मसाले टाकण्याची गरज नसते. तर मम्मीनी काय बरं काळा मसाला आणि लाल तिखट हे घरीच बनवलं. तर इकडे हे मस्त आता आई परतून घेणार. इकडे गरम पाणी करून घेतलंय मम्मीनी, ते याच्यात घालणार. वाटण मस्त परतून झाल्यानंतर आता घातले मीठ, हळद. तर आता वाटण परतून घेऊ आणि मग पाणी टाकताना वांग इकडं फिश धुवून घेतलेले आहेत. तर ही आणली आहे वामचा रस्सा. आता ह्या माशांचा मम्मी कसा रस्सा बनवते हे पण तुम्हाला पुढे दाखवते. जरा वेगळी पद्धत आहे आमची. कुठली ग मम्मी? सोलापूरची, विदर्भातली. कुठली पद्धत आहे आपली ही फिश बनवण्याची? म्हणजे मम्मी हे सगळे फिश ना ग्रेव्ही मध्ये टाकते आणि नंतर मग ते ग्रेव्हीतनं फिश शिजले की मग ते बाहेर काढते आणि मग ते फ्राय करते. म्हणजे रश्श्यात पण फिशचा सगळी टेस्ट उतरते आणि फ्राय पण होतात असं. कारण शक्यतो रस्स्यामधले फिश खायला जास्त आवडत नाहीत कोणाला, आहे ना ग. ते गिळगिळ होतात, मला तर आवडत नाही. तर रश्श्यातले फिश नंतर मम्मी काढते आणि हे ते फ्राय करते. तर मी दाखवणारच आहे तुम्हाला. आता मसाला परतून घेते मम्मी. आता मसाला परतून झालाय म्हणून आईने घातले आता गरम पाणी. चला आता ह्याला थोड्या वेळाने मस्त तरी येणार उकळी आल्यानंतर. आत्ताच आलाय रंग मस्त, उकळल्यानंतर तर अजून छान तरी येईल. तर पाणी थोडस जास्त घालायचं कारण आपल्याला फिश ह्याच्यात उकळून घ्यायचे मस्त. मम्मीने ऋतुजाला आणि मला मसाला बनवून दिलाय, दोघींना पण भरपूर मसाला दिलाय.
मम्मी आहे तोपर्यंत मस्त आईची आमची. पण हळूहळू आम्हाला पण शिकव आहे ना ग ऋतुजा. तुम्ही माझ्या पुढे म्हणल्यावर शिकणार. मी तिला यावर्षीच म्हणलेलं माझा मी बनवते. तर ती म्हणली कशाला मी हाय तेवढं खा माझा. ते तर आहेच, आई आहे तोपर्यंत सगळं मिळतं. पण आपण पण शिकला पाहिजे ना आता. म्हणजे मला तर असं वाटतं की मला येईल मनाने केलं तरी. काय मसाल्याचे हा म्हणजे मम्मीने आतापर्यंत आमच्या दोघींना एवढं स्वयंपाक उभीच राहा आणि कर असं कधी शिकवलं नाही. आम्ही दोघी मनानेच करायला लागलो आणि करत असताना मग मम्मी आदनं मधनं सांगायची. पण असं तिने प्रॉपर करूनच घेतलंय असं नाहीये. ते मनानेच आम्हाला मॅनर्स होते हे ना गाई. म्हणजे आम्ही स्वतःहूनच म्हणायचो आज कधीच नाही. तरी आमचे पप्पा म्हणतात की आईपेक्षा माझ्या पोरीत सुकरणी आहेत. पण हे सगळे गुण आईचेच असतात आपल्यामध्ये हे की नाही मम्मी. मम्मीने कधी शिकवलं नाही पण तिचं बघून बघून हे मनाने येतं आम्हाला सगळंच. हुशार आहे आम्ही काय ग आई. हो. कधी रांगोळीचा क्लास नाही लावला, कधी मेहंदीचा क्लास नाही लावला. हा पण सगळं बघून बघून एकदम अगं शर्विलला चारायला घेत होते. वरण ती खाते. मम्मी सगळ्यांना सांगते माझ्या पोरी कशातच कमी नाही. गोधडी शिव म्हणलं तरी गोधडी शिवतील त्या. म्हणलं तरी करणार. हा शेतात भाकरी करत चुलीवर म्हणलं तरी येते. म्हणजे त्या माणिक पाण्याचं मी सोडून हा. आणि म्हणजे सगळ्यांना सांगते ती असं प्राऊडली. मम्मी बोलायची 50 माणसं जरी आली आता तरी माझ्या पोरी 50 माणसांचा स्वयंपाक करून दाखवतील एकट्या. अशा पोरी आहेत माझ्या. आणि पप्पा तर काय, पप्पा तर खूपच कौतुक करतात. पप्पा तर जे कोणी घरी येतील म्हणजे मला स्थळ वगैरे यायचे ना तर हा बाकीचं काय बोलायचं नाही पप्पा त्यांना सांगायला. पण फक्त एक गोष्ट आवडीने सांगायचे, माझ्या पोरी स्वयंपाक असा करतात की बोट चाटून सगळे खातील असं स्वयंपाक करतात पोरी. हा असं सांगायचे. आणि कौतुक शेवटी आई वडीलच करतात. आणि मी काय रोज रोज स्वयंपाक करायचा नाही. कधीतरी मूड झाला तर मग बनवायचं. आणि माझ्या हातचं इथं नॉनव्हेज सगळ्यांना आवडतं तर मग ते कधीतरी बनवलं ना मग ते आई आणि वडील असं डोक्यावर उचलून घेतल्यासारखं कौतुक करतात. बाई आज खूप जेवलो, 1 नंबर स्वयंपाक झाला असं. म्हणजे खूप कौतुक असतं आई वडिलांना प्रत्येक गोष्टीचं. लग्न झाल्यानंतर सगळं चेंज होऊन जातं. सगळं आपल्याला जबाबदारी घ्यायला लागतात. म्हणजे मम्मीला आपण जसं बघितलेलं असतं काम करताना तशी सगळी कामं आपल्याला करायला लागतात. हा थांबा आता रश्याला उकळी आली आहे तर मी दाखवते मम्मी काय करते. रश्याला उकळी आली आहे ना तर आता मम्मी हे एक एक पीस याच्यात टाकणार रश्यामध्ये. तर ह्याचा फायदा असा होतो की रश्यामध्ये माशाची सगळी टेस्ट उतरती. आता हे एवढे किती किलो असतील हे मासे? 1-1.5 किलो असतील. 1-1.5 किलो फिश आहेत. तर जास्त उकळून नाही घ्यायचे. किती वेळ ठेवायचं तसे? कधी उकळतं नाही बारीक होतं. पण काढताना काळजीने काढायचं. हा काढताना काळजीने काढायचे. आणि एवढं शिजवायचं की त्याचा गाळ नाही झाला पाहिजे. नॉर्मल म्हणजे जसं बिर्याणी बनवताना आपण कशी तांदळाची काळजी घेतो 70% तांदूळ शिजला पाहिजे किंवा 80%. तर तसंच फिशचं पण आहे. त्याची काळजी घ्यायची आपण. नाही तर मग गाळ झाले मासे तर मग फ्राय करायला त्रास होणार. पण अशी रश्याची टेस्ट 1 नंबर लागते. अजून आहेत फिशचे तुकडे. शर्विल साठी ठेवायचे का फिक्के? ठेवला ना उकळल्यावर. तर याला मस्त आणि बघा कलर खूप छान आलाय घरच्या मसाल्याचा. 1 नंबर. आणि असलं जेवण एवढं मिस होतं ना मम्मी. खरंच मला मासे फक्त असेच आवडतात काळ्या मसाल्यातले फ्राय केलेले. आणि माझ्या सासरी पप्पांना आणि सुहासला रव्यातले फिश आवडतात. आणि ते दोघं जास्त तिखट खात नाही त्यामुळे ते नॉर्मल बनवायला लागतात. मी रव्यातले कधी आपण इथं बनवलेच नाहीत है ना कधीच. मी हा इकडं कधीच रव्यातले आम्ही खाल्लेले नाहीत. पण आता सासरी खाते
खायला लागतात. आणि कधी मम्मीने दिलेला मसाला वगैरे असेल ना थोडासा, तर मी कधी कधी माझ्यासाठी 2 पीस फ्राय केलेले असतात काळ्या मसाल्यामध्ये. हे बघ लोकांचे टेस्टी काय होते लागतात. फुटतेच काढताना. हा हे बघा असं राहील थोडं हे झालं की काढायचं. थोडेसे व्हाईट पडले ना आणि एक उकळी येऊ द्यायची. बघा हे व्हाईट पडलेत लगेच फिश काढायचे. आता 2 ते 3 मिनिटं आपण ठेवूया याला रश्श्यात आणि मग फिश काढून घेऊ. चाळणीत काढायचे. फ्राय करायचं. याला उकळी यायला लागली आता. म्हणजे माझ्या मम्मीचे फिश खूपच फेमस आहे. म्हणजे मम्मीचे पप्पा आहेत ना आजोबा, त्यांना तर खूप आवडतात आईच्या हातचे मासे. आजोबांना मम्मीच्या हातचे मासे खूप आवडतात आणि ते खूप कौतुक करत असतात की नंदासारखे मासे कोणी बनवत नाही. मग आजोबा आले की आमच्याकडे स्पेशल माशांसाठी एक दिवस असतो. आणि मम्मीचं असं काही 8 तास नसतो, हे टाकलं पाहिजे ते टाकलं पाहिजे. फक्त काळा मसाला मीठ मिक्स करून ते फ्राय करायचे आणि तो मसालाच एवढा भारी असतो की मासे एकदम. आणि फ्राय केल्यानंतर जो मसाला आणि तेल राहतं ना तव्यामध्ये किंवा कढईमध्ये आपण ज्याच्यात फ्राय करतो, तर त्या मसाल्यासाठी इथं आमची चढाओढ चाललेली असते की तो मसाला पाहिजे म्हणून. 1 नंबर लागतं, झणका एकदम मस्त. काय करत लोक घाई गडबड करून ते माशाचे तुकडे होतात मग, त्याच्यामुळे आले काढून घ्यायचे. एवढं फक्त व्यवस्थित लक्ष द्यायला लागतं माशांकडं. काय काय जण फिश फ्राय करतात पण ते असे डीप फ्राय होत नाहीत, मग ते आतमधनं असे मशाळ मशाळ लागतात, तर तसे मासे खावेसे वाटत नाही. आणि मम्मी असे फ्राय करते ना की तो मसाला एकदम, तुम्ही मासा ओपन केला तरी आतपर्यंत मसाला गेलेला असतो. शिजवून घेतल्यामुळे तेवढा कच्चा मासा राहत नाही. आणि हे आता पाण्यामध्ये आपलं रश्श्यामध्ये शिजलेत ना, त्यामुळे ते कच्चे राहत नाही आतमध्ये आणि वास पण येत नाही. मशा छान लागतात. इकडं शर्विलचं जेवण चाललंय. इकडं बघा शर्वचं जेवण चाललंय आणि आमचे भाऊजी पण आलेले तिकडं. तर भाऊजींना आज नॉनव्हेज खायचं नव्हतं, साधं जेवण खायचं होतं, पण आता मी आले म्हणून फिश आणलं. हा मग काय, भाऊजींना आज मम्मीच्या हातचं कारलं खायचं होतं, पण आता उद्या करेल मम्मी. आणि मला खायचे होते फिश. हा शर्विलला पण फिश. जेवायला घेतले ना तशी आली मला शांत. वामला किती वेळ लागतो शिजायला? तर मम्मी म्हणते की ही वाम आहे, तर वामला 5 मिनिटं, 5 ते 6 मिनिटं तरी लागतात शिजायला. सुरमई वगैरे असेल तर ते गळून पडते लगेच, त्यामुळे ती 1-2 मिनिटात काढावी लागते. चला फिशला झालेले 7-8 मिनिटं झाले असतील, कारण मम्मी बोलली वामला वेळ लागतो. तर असे फिश काढती तर चाळणीतनं, कशातनं ग, झाऱ्या किंवा ते असतं त्यातनं पण काढू शकतात. असे मम्मीने पीस काढून ठेवते सगळे. मस्त वास सुटलाय मम्मी. मस्त झाले चांगले शिजले. आणि मग आता फ्राय केले तरी त्याची टेस्ट काय हे बघा व्यवस्थित झालेले आहेत, शिजलेले आहेत. रश्श्याला पण छान वास आला आता फिशचा. आणि लोकांच्याकडे तुटते डायरेक्ट लोक हे करते फ्राय करते. चला आता मम्मी हे सगळं काढून घेईल फटाफट. आणि एवढा स्टॉक झालेला आहे, हे एवढे पीस राहिले ते पण आता ह्याच्यात टाकून घेईल. हा मस्त वास सुटलाय मम्मी, 1 नंबरच वास येतोय. खतरनाक. इकडे शर्विलचं जेवण चाललंय, त्रास देतोय मम्माला. चला दुसरा स्टॉक टाकलेला आहे, मम्मी ते करून घेईल. मग आपण डायरेक्ट आता फ्राय करताना बघूया फिश.
मम्मीने मासे काढून घेतलेले आणि इथं मम्मीने घेतलाय काळा मसाला, घरी बनवलेलं लाल तिखट, हळद आणि मीठ. तर हे सगळं मिक्स करणार आहे मम्मी. आणि दुसरं काही घेत नाही मम्मी, रवा वगैरे, फक्त काळ्या मसाल्यात फ्राय केलेले असतात. आणि कोथिंबीर ही नंतर टाकणार ना वरतून. तर हे असं मिक्स करून घेतलेलं आहे. तव्यावरती तेल घेतलेलं आहे मम्मीने. आता मम्मीने नॉर्मल मसाला लावलाय, जास्त लावला नाही कारण करपणार म्हणून. तर नंतर मम्मी वरण सोडते मसाला प्रत्येक माशांवरती. मासे ठेवते. हा भारी वास सुटला एकदम मस्त. खूप भारी मसाला छान झाला. आणि मासे मस्त दोन्ही साईडने एकदम छान निवांत बारीक गॅसवर छान परतून द्यायचे, म्हणजे एकदम मसाला शेवटपर्यंत जातो माशांमध्ये. आणि मगाचा रस्सा बघा इकडे तयार झालेला आहे. तर मस्त तरी पण आलेली आहे त्याला छान एकदम झकास. मासे तर एकच नंबर दिसत आहेत मम्मी. बघा सनी भाऊजींना मला मासे खूप आवडतात. आणि वासामुळे जास्तच कधी जेवतो असं होतं. नॉनव्हेज म्हणलं की तेल असतंच, तेलाचा वापर जास्तच करावा लागतो नॉनव्हेजला, त्याशिवाय नॉनव्हेजला काही चव येत नाही. तर बघा किती भारी दिसत आहेत. वाव असले घसघशीत मासे. वा फ्रेंड्स, मला असं वाटतं की हे मासे बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल, कारण माझं तर सुटलेलं आहे. आणि मम्मी एकदम मन लावून बनवते, एकदम सिरियसली, थोडी सुद्धा तिच्या चेहऱ्यावर काय हे नाही. एकदम सिरियस मोड मध्ये बनवते ती, मन लगा के, म्हणून तिचे छान होतात. तर मासे छान मम्मी असे परतून घेणार. मसाला तू वरनं मसाला सोडतीस का नंतर, म्हणजे फ्राय झाला ना बऱ्यापैकी, थोडी एंडची स्टेप आली की मग मम्मी वरनं अजून थोडासा मसाला हा टाकून देते त्याच्यावरती, म्हणजे एकदम छान होतं. इकडं आली आहे माझी ताई आणि छकुली. चला आता हे फिश फ्राय होतीलच लवकर, मग आपण जेवूया मस्त. तर मम्मी अजून मसाला थोडासा बनवते आणि इकडं रस्सा परत गरम करायला ठेवलाय मम्मीने. चला तर आपण तोपर्यंत ताईशी गप्पा मारते, मम्मीचं होईलच, मग झालं की एक 10 मिनिटात जेवायला बसणार. कारण सुहासचा फोन पण आला होता आता की सुहास निघालेला आहे म्हणून ऑफिसमधून. हे बघा फ्रेंड्स, आपले मासे एकदम झालेले आहेत आता, एकदम छान खरपूस भाजले गेलेले. नाही काय नाही बस. चला आता भाऊजींना पण भूक लागली आणि आता आम्ही बसणार जेवायला.
तर हे एडिट करताना झाले, फिनिशिंग चालली आहे मम्मीची. कोथिंबीर ये ना 1 मिनिट लवकर. कोथिंबीर आणि मम्मी काय करू, सगळंच हॉलमध्ये घेऊ आणि जेवायला बसू. गुड्ड्याला एक फोन करतो. चला गुड्याला एक फोन झालेत आपले फिश तयार. तर तुझ्या घेते इकडं पाणी भरून. जिभेचे चोचले बुडाला टोचले. शर्विल गेला तर पलीकडं. मम्मी तर मम्मी फिश घेते सगळे आणि हा जो खाली मसाला राहिला ना तव्यात, हा तो आम्हाला सगळ्यांना पाहिजे असं ताटात एक्स्ट्राचा. चला चला माझं ताट आलेलं आहे. नको हा भाऊजींना आणलं तर खाते. अगं काकड्या पण काकडी ऐक ना, काकडी खा म्हणून ताई म्हणते नको बाय फ्रीज मधले. हे कसं खाणार ती मग? काकड्या टाकून द्यायची वेळ पण खात नाही. तिला येईल एक. चला भाऊजी कसे झालेत मासे? हा ना मग दाबून. त्यांच्याकडे रेहाने एकदा केले होते पण रवा लावून केले. मला कोणाचं मासे आवडत नाही. आणि आम्हाला तर राणी मावशीला मी म्हणते तुझ्या हातच्या चिकनचे सगळे प्रकार किती पण तू भारी सगळं आवडतं, पण मासे फक्त माझ्या आईचे तिचे असतात फिक्की. पण तिला म्हटलं माशांना कोणी नाही, अंड्याची भाजी बनता मावशीची. तिची कसली भारी असते. आता मी सगळ्याला नॉनव्हेज बनवून दिले, व्हेज खाते. हा मम्मीने सगळ्यांसाठी फिश केलेत. कुठे फोडली होती ताक? तुला दिसत नाही फोडून पाते. बिचारी आता मम्मी नॉनव्हेज खात नाही फोडून दिले तुला ताक. तर ती व्हेजच खाणार आहे, ताक वगैरे भाजी भाकरी असं. नाही तर ती तर खूप दाबून हाणती मासे, पण आता तिचं जरा उष्णतेमुळे तिला हीटमुळे त्रास होतो त्यामुळे ती खात नाहीये. आणि मला 5 वर्ष झालं एकटंच दुपारची जेवायची सवय. ते पण गिळत नाही, बळच 1-1.5 वाजायला छान झालेत मम्मी, एक नंबर. खतरनाक फ्राय तर. भाऊजींचं माझं कसं आहे, कुणाची वाटबीट बघायचं नाही. तुम्ही बघू शकता इथं कोणी सुद्धा नाही, पण आम्ही दोघं खाण्यावर लागून. तर अशी भाकरी चुरायची रश्श्यात मस्त. चुरलेली भाकरी खायची रश्श्यासोबत आणि मग मसालेवाला फिश असं तोंडी लावायचा. एक नंबर. हो भाऊजी भाकरी घ्या. मी लांब आता काय उलट ब्लॅक ब्लॅक घातले. सुहासची एंट्री झालेली आहे आणि सगळ्यांची मनापासून इच्छा आहे सुहासने एक तरी फिश खावा. आता बघूया किती मानपान आहे. घास तरी तुला खावा लागेल. माझं चिकन मग काय चिकन वर फिश दोन्ही उष्ण आहे. त्यांना 2 मिनिटं रिलॅक्स. बाबू आहे माझं सोनू. सर्व येत नाही आमचं तळेगावला. आजीकडे त्याचे लाड लाड चालले. बाबा रोज लाड करतात त्याचे, तर घरी जायला नको म्हणतात. चल इकडे सुहास आलेला आहे आणि आमची जेवण वगैरे पण झालेली आहेत. मम्मीने भरलाय डबा सुहाससाठी, कारण सुहास जेवलेला नाहीये. तर आता बघू सुहास उद्या खाणार. तुझ्या इकडे काय खाय सगळ्यांचं झालं पण तिचं काय होईना, कारण ती लेट बसली. शर्विलला चारत होती ना ती, त्यामुळे ती लेट बसली. आणि सनी भाजी मगाशी तुम्ही बघितले होते, पण ते जेवण करून गेले कारण त्यांना सकाळी लवकर जायचं होतं 5ला.
चला तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि हा शोर बघा माझं गॉगल घालतोय आणि इकडे ऋतुजा स्मिता चाललेली आहे हम्म. आणि मी आणि आई आता फिरणार आहे रोडवर. हा ह्या जेवण झाल्यावर म्हणजे फिरणार म्हणजे चक्कर मारायला जातात. तर आता वाजलेले 10 10:30 आणि आता आम्ही निघालोय. जास्त वेळ बसला नाही सुहास आल्यावर पण मम्मीने डबा दिला सुहाससाठी आणि आता आम्ही निघतोय. तर आम्हाला पोचायला होणार 1 तास लागणार आम्हाला पोचायला. तर म्हणलं आजचा ब्लॉग इथंच संपवा. आजचा सगळा माझ्या माहेरचा अख्खा दिवस तुमच्यासोबत शेअर केलाय. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.